नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सगळ्यांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा देते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. दिवाळी आल्याने वातावरणात एक मांगल्य, एक तेज पसरलेला आहे, उत्साह वाढलेला आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिवाळी म्हणजे पणत्या, दिवे, रांगोळी, दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे खरेदी. पण या सगळ्याबरोबरच मराठी माणसांसाठी दिवाळी म्हणजे आणखी दोन गोष्टी. एकतर दिवाळीचे सांगीतिक कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे दिवाळी अंक. आज आपली दिवाळी आहे ती साहित्यिक दिवाळी असणार आहे. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. सण दिवाळीचा, हर्ष आनंदाचा. हा दिवाळी निमित्त आपला खास कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी वाङ्मय याबद्दल तर बोलणार आहोतच, पण दिवाळीच्या अनुषंगाने आपण एका साहित्यिकाचा पट देखील उलगडणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत ख्यातनाम लेखक, कवी, व्याख्याते, गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे सर. सर नमस्कार. स्वागत करते आपलं कार्यक्रमामध्ये आणि आम्हाला फार आनंद वाटतोय की दिवाळीच्या सणाला तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात आणि आज छान गप्पा आपल्या उलगडत जाणारच आहेत. कार्यक्रमात आपण पुढे जाणार आहोत, पण तत्पूर्वी खरं तर सरांचं नाव महाराष्ट्राला परिचित आहेच, पण आणखी थोडक्यात मला इथे ओळख करून द्यावीशी वाटते सरांची. 125 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. 100हून अधिक चित्रपटात गीतरचना केलेली आहे. 250 ध्वनिफितींमधून 2000च्या वर गाणी सरांची प्रसिद्ध आहेत. त्यातली काही म्हणजे दत्ताची पालखी, चिंब भिजलेले, तेजोमय नादब्रह्म ही गाणी आपल्या ओठी असतातच. आणि सरांच्या कवितांना आणि गाण्यांना स्वरसाज ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे ती एक फार मोठी यादी आहे. त्यातली अगदी काही नावं तुम्हाला सांगते. दस्तूरखुद्द लता मंगेशकर जी आहेत, उषा मंगेशकर, आरती अंकलीकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, अशी एक मोठी यादी आहे त्यामध्ये. आणि सरांचे स्वतःचे देखील कार्यक्रम आहेत, जसं की सावर रे आहे, दिलखुलास आहे आणि सध्या गाजत असलेला दीपस्तंभ मनातले जनातले. अर्थातच त्यांच्या या 40 वर्षाच्या प्रदीर्घ त्यांची जी कारकीर्द आहे त्यामध्ये 35 वर्ष सरांनी अध्यापन केलेलं आहे आणि या समग्र त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. खरं तर पुरस्कारांची यादी देखील फार मोठी आहे. त्यातले अगदी मोजके आणि महत्त्वाचे मला नक्कीच इथे सांगायला आवडतील. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचे 5 राज्य पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी शांता शेळके पुरस्कार हाही एक महत्त्वाचा पुरस्कार. महाकवी कुसुमाग्रज पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, अरुण दाते पुरस्कार, असे अनेक पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. आणि खरंच आज भाग्य आहे की सर दिवाळीच्या दिवशी तुम्ही इथे आमच्याकडे आलेले आहात. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या दिवाळीच्या छानशा कवितेने करूया का? कविता तर आपण सादर करूया, पण तत्पूर्वी सर्व प्रेक्षक खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्याची आणि कानाची अशी दिवाळी व्हावी या जाणीवेने उत्सुक आहेत. त्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. मानसिक शांती लाभो, आरोग्य लाभो आणि घराघरातल्या सुसंगत अशा सुरेल नातेसंबंधांचं वरदान तुम्हाला मिळो ही मी शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर मृण्मयी, मी हे मुद्दामून या माध्यमात सांगेन की या दूरदर्शनच्या सह्याद्रीच्या या व्यासपीठावर आज मला इथे संधी मिळाली. मी निर्माता आणि या सगळ्या आजच्या चमूचे मी आभार मानेन. आणि आपण जो अगदी थोडक्यात पण जो महत्त्वाचा परिचय करून दिलात, मी त्याचं कौतुक करताना असं म्हणेन की ते नुसतं परिचयपत्र नव्हतं तर ते सन्मानपत्र होतं. आता मी कविता सादर करतो. या कवितेचा एक जो गाभा जो आहे तो हा आहे की आपल्याला तेला तुपाची दिवाळी दिसते, परंतु सृजनाची दिवाळी आहे की जेव्हा एखाद्या कवीला, लेखकाला, कलावंताला, चित्रकाराला, नर्तकाला, इतकंच काय उत्तम पाकशास्त्र जाणणाऱ्या आणि चांगला पदार्थ नव्याने शोधणाऱ्या कोणालाही काही आतून नवं जेव्हा काहीतरी जाणवतं तेव्हा ती दिवाळी कुठली असते ती पहा. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, कारण अवचित होते ती दिवे लागण, ती मजा असते. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, काळोखाच्या गाभाऱ्यात
कवितेची फुलं वात. वाह वाह, क्या बात है. प्रकाशाले आत काही, हम्म. बाहेर तर प्रकाशतच, पण आत नसेल तर उपयोग काय. हो. प्रकाशले आत काही, उजळले अवकाशी, काही गवसले तेथे, जाणवले अविनाशी. वा. गंध कस्तुरी प्राशून, मृग व्हावा वेडा पिसा, क्षण चंदन वनात, भिजलेला प्राण तसा, खूण अहेवपणाची, खूण अहेवपणाची, भाळ आभाळाचे होई. क्या बात है. भाळ आभाळाचे होई, निळ्या घनाची चाहुल, जीव चिंब चिंब होई, पुन्हा सृजन हुंकार. हम्म. दीपावलीच्या निमित्ताने काय होतं म्हणून मी, तर पुन्हा सृजन हुंकार, ओळ सळाळून जाई. वा वा वा. सळाळण्यामध्ये ना असं ती येते येते आणि निघून जाते. खरंय. मला ते टिपावत लागतं. आराम करून शांतपणे असं ती येईल कविता असं नाहीये. पुन्हा सृजन हुंकार, ओळ सळाळून जाई, हाती बिजली धराया, पूर्व संचिताची घाई. वा. भर उन्हात नाहतो. कविता सुचल्यावर काय होतं रसिक हो, कितीही आयुष्यात ताप असोत, किती दुःख असोत, कंटक असोत, ऊन असो, पण मी आपल्याला ही शुभेच्छा देतोय. भर उन्हात नाहतो, पारदर्शी चांदव्यात. भर उन्हात नाहतो, पारदर्शी चांदव्यात, काळोखाच्या गाभाऱ्यात, कवितेची फुलं वात. क्या बात है, क्या बात है. काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलं वात आणि ओळ सळाळून जाते वगैरे, काय एक एक मधल्या ओळी होत्या ना सर, की खरोखर म्हणजे असं म्हणतात की कविता हे एक साहित्यातला असा प्रकार आहे की अगदी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय, आणि तोही मनाला भिडणारा आशय. तर अशी छान आपली मस्त सुरुवात झालेली आहे. सर, दिवाळी म्हटलं की दिवाळी अंक हा एक खूप अगदी मराठी माणसाच्या जवळचा असा भाग आहे. दिवाळी अंकांना 100 वर्षांहून अधिक परंपरा आहे. तर तुम्ही काय सांगाल की तुमच्या घडणीमध्ये दिवाळी अंकांचं काय स्थान होतं? आजही मला असं वाटतं की जेव्हापासून लिहिता वाचता यायला लागलं तेव्हापासून या दीपोत्सवी अंकाचं स्थान माझ्या आयुष्यात या क्षणापर्यंत आहे. म्हणजे अगदी आजही, म्हणजे इथे येताना सुद्धा जेव्हा कुरिअरने एक छान दिवाळी अंक आला, मला असं वाटतं की दिवाळी अंक म्हणजे शब्दांचे आकाशकंदीलच आहेत. वा वा. त्यामुळे बाहेरचे आकाशकंदील रसिको तुम्ही विकत घेऊन लावता, पण मी विनंती करेन की उत्तम पुस्तकं, चांगले कविता संग्रह, महत्वाचे दिवाळी अंक तुम्ही मुद्दामून घ्या, कारण ते कधी न मालवणारे आणि दिवाळी नंतर पण दिवाळी सुरू ठेवणारे आकाशकंदील आहेत. तुम्ही जे विचारलं की काय नेमकं स्थान आहे, मी या ठिकाणी सांगेन की आज कसं आहे की 150-200चा दिवाळी अंक सहज घेऊ शकणारी एक स्थिती आहे, पण एक काळ असा होता की त्याच्या किमती खूप कमी असून सुद्धा घरातल्या आर्थिक स्थितीमुळे दिवाळी अंक घेणं परवडत नसे. मग ग्रंथालयामध्ये महत्वाचे जे अंक आहेत ते येत असत. आज या ठिकाणी मी मुद्दामून सांगेन की नाशिकचं सुभाष वाचनालय असेल, परशुराम सायखेडकर वाचनालय, त्याचा मी सभासद होतो. बदलीनंतर डोंबिवलीला झाली वडिलांची, त्या ठिकाणचं महानगरपालिकेचं, तेव्हा नगरपालिका होती, बाहेरच सुभाष वाचनालय किंवा काहीतरी नाव असेल, बाहेरच ते वाचनालय होतं आणि ढीगच्या ढीग लागत असे. गंमत म्हणजे अशी की पहिलं पान उघडलं की ती जी अनुक्रमणिका असते, हे मी सांगतोय केव्हा, तेव्हा माझं वय 13-14 असेल, एक 6वी-7वीतलं वय जडणघडलीतनं. आणि कुठली नावं, अनुक्रमणिकेतली नावं तुम्ही ऐकल्यावर तुम्ही उत्तम लेखिका आहात, संवादक तर आहातच, तर ती नावं ऐकून मला असं वाटतं की प्रेक्षकाला तुमच्या डोळ्यात तो दीपोत्सव दिसला तर मला आश्चर्य वाटणार नाही. नावं जी असायची, ताजे लेख, ताज्या कथा कोणाच्या, पहिलं नाव पु ल देशपांडे, उभा भावे, गंगाधर गाडगीळ, कवितेमध्ये नारायण सुर्वे, शांता शेळके, पाडगावकर, पुन्हा कथांच्या मध्ये उभा भावे, शन्ना नवरे, द मा मिराजदार, शंकर पाटील, पुन्हा कवितेमध्ये वसंत बापट, इंदिरा संत, ह्या नव्या कवितांचा गुच्छ घेऊन, क्या बात है, हा अंगावर रोमांच येतात. आणि मग या ठिकाणी बसायचं आणि 7:30ला ग्रंथालय सुरू झालं की 11:30 पर्यंत ती वेळ असायची. बरं. भरपूर दिवाळी अंक वाचायचे, पुन्हा मधली सुट्टी असायची, पुन्हा मी घरून तिकडे यायचो आणि सगळे दिवाळी अंक अक्षरशः म्हणजे भूक लागल्यानंतर एखादा आधाशी मनुष्य भराभरा भाकरी खाईल तशी मी ती पानं ती खाऊन टाकायचो डोळ्यांनी.
आणि त्यामुळे ते ताजं साहित्य मला मिळालं आणि माझ्यातला लेखक, माझ्यातला कवी घडण्यात ते सगळं ताजं साहित्य आणि तो दिवाळी अंकाचा जो उत्सव सांस्कृतिक तो आजही माझ्याबरोबर आहे. आणि मी पुन्हा आवाहन करीन की याही वर्षी उत्तम दिवाळी अंक अतिशय मेहनतीने संपादकांनी, प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेत. तुम्ही इतर सगळ्या चैनीच्या वस्तू घेता, 1000 एक रुपयाचं परफ्यूम घेता, पण का घ्या? तर याचं कारण तुम्ही तो विकत घेऊन वाचला तरच पुढच्या वर्षी काढण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद. खरंच आहे. आणि जी आता नवीन पिढी येते तर त्यांनाही दिवाळी अंक जेव्हा घरात असतील तेव्हा त्या मुलांनाही कुठेतरी त्याच्याशी ते जोडले जातील. आणि जसं सर म्हणाले की दिवाळी अंक म्हणजे एक आकाश कंदील असतो आणि तो पुढे वर्षभर तेवत असतो. अक्षरशः वर्षभर त्यातले असं थोडं थोडं करून आपण वाचत असतो दिवाळी अंक. सांगायचं म्हणून की आता उदाहरणार्थ किशोर अंक हा पूर्वी पण प्रसिद्ध होता, आजही आहे. हो. आता वयम उत्तम निघतो, छात्र प्रबोधन छान निघतो आणि बरेचसे अंक आहेत. सांगायचं काय कारण, ज्या दिवाळी अंकांची मी आतुरतेने वाट पाहायचो त्याच दिवाळी अंकांचा पुढे मी आजपर्यंत लेखक झालो. असा तो प्रवास आहे. क्या बात आहे. आणि तुम्ही मगाशी जेव्हा सांगत होतात की ह्या लेखकांची, कवींची नावं त्याच्यामध्ये असतात, तर आज जेव्हा आम्ही अनुक्रमणिका बघतो तेव्हा तुम्ही असता त्यामध्ये, तुमच्यासारखे अनेक लेखक, कवी असतात, तर ते बघून आम्हालाही खूप छान वाटतं की आता पुढे काही छान वर्षांनी काहीतरी तुम्ही या वाचायला खुर्चीवर मिळणार असणार आहे. आहात आणि दुसरं कोणी विचारणार आहे. नक्कीच आपण सरांचा प्रवास जो आहे तो पुढे उलगडणार आहोत. सर, दिवाळी अंकांचं तुम्ही सांगितलं की एक छान स्नेह दिवाळी अंकांबरोबर जो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि आजही तो स्नेह तुमच्या आणि दिवाळी अंकांचा आहे. तसंच आणखी एक जागा म्हणजे ही जागा दूरदर्शन सह्याद्री. तुम्ही अनेक वर्षांपासून दूरदर्शनशी जोडलेले आहात. अनेक कार्यक्रमांचं तुम्ही याआधी सूत्रसंचालनही केलेलं आहे आणि ते कार्यक्रम आज यूट्यूबवर बघताना खरोखरच किती संपन्न आणि किती सुंदर शब्दांचं ते निवेदन, सूत्रसंचालन असायचं याची आमच्यासारख्यांना खरंच प्रचिती येते. तर दूरदर्शनचं आणि तुमचं नातं किंवा दिवाळीची एखादी आठवण आहे का दूरदर्शनसोबत? क्या बात आहे. म्हणजे डॉक्टर मृण्मयी, तुम्ही अशा रीतीने हा प्रश्न विचारलाय ना की मला असं वाटतं की हॅलो सखीचे आपल्याला 10 भाग करावे लागतील. याचं कारण असं की वयाच्या 20-22व्या वर्षापासून या माध्यमाशी आणि या व्यासपीठाशी मी जोडलोय. आजही इथले रंगभूषाकार असतील, या ठिकाणचे कॅमेरामन आहेत, आजही ती जी सगळी जी आधीची पिढी ती प्रेम देते. हे सगळे निर्माते मला अजूनही बोलावतात. हे सांगण्याचं कारण असं की जवळजवळ सगळे विभाग, कुठला विभाग मी सोडला नाही किंवा त्यांनी मला सोडलं नाही. ज्ञानदीप आहे, कामकाज विश्व आहे, शब्दांच्या पलीकडले आहेत, सुगम संगीत आहेत ना, किलबिल आहेत. या सगळ्या विभागामध्ये विपुलतेने वैविध्यपूर्ण लिहिण्याचा मी प्रयत्न केला. दिवाळीची आठवण तुम्ही विचारले, त्याच्या आधी तुम्ही एक छान मुद्दा छेडलात की संवादक तुम्ही अनेक ठिकाणी होतात. नमस्कार मंडळी म्हणून कार्यक्रम तुम्हाला आठवतोय का? बघा तुम्ही, सुखदुःखाच्या पारावरती मैफल सांज सकाळी, सुखदुःखाच्या पारावरती मैफल सांज सकाळी, नमस्कार मंडळी, हे गाणं मीच लिहिलं होतं. आणि त्याचे मी असं एक कार्यक्रम लाईव्ह केले. गंमत म्हणजे मी कॉलेजमधून यायचो, इथेच या ठिकाणी यायचो आणि 6ला तो कार्यक्रम सुरू व्हायचा. आठवण ही आहे की पुढे अत्यंत लोकप्रिय झालेलं एक बालगीत, माझे आवडते संगीतकार आणि खरंच मित्र ते होते, आता होते म्हणतो मी, नाही आहेत, पण नंदू होनप यांनी मला सांगितलं अर्जंट दूरदर्शनला निघून एक महत्वाचं काम आहे. त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते, कोणाकडे तरी शेजारी फोन असायचा. त्या ठिकाणी मी गेलो, आलो आणि तू म्हणे की इथे बस, विजयाबाई जोगळेकर धुमाळे आहेत ना, त्यांना मी भेटून येतो, त्या निर्मात्यांना काय सांगतात बघूया. आणि आमच्या नंदू होणं फार मुश्किल होतं. मला त्या कॅन्टीनमध्ये बसवलं आणि 15 मिनिटात तो आला. आत्ताच्या आता दिवाळीचं गाणं लिही. अरे बापरे. लहान मुलांचं. काय सांगतोस? अरे आम्हाला म्हणे विजयाबाई बोलल्या की नवीन दिवाळीची बालगीतं करायची, तर कोणी लिहिणार आहे का? मी थाप मारले त्यांना. 2 नवीन बालगीतं घेऊन दिवाळीची प्रवीण दवणे येताच आहे 10 मिनिटात. अरे बापरे, हे घडलंय. अच्छा. आणि मग म्हणजे आता लगेच लिही, कारण मी तू येणार आहे म्हणून सांगून इथे लिहून लगेच देणार. बरं. आणि मी तिथे बसून मी ओळी लिहिल्या. फुलभाज्यांची झाडे अंगणात लावू, फुलभाज्यांची झाडे अंगणात लावू, टपटपणाऱ्या फुलांना रंग नवे देऊ. वाह वाह. अशी 2 गाणी मी लिहिली. आभाळातील तारे आले अंगणात खेळाया, हे 2 गाणी लिहिली. आणि ती मी आधीच लिहून आणलेत. अशा रीतीने ती विजयाबाईने सादर केली. विजयाबाई खुश झाल्या. त्यांना कुठे आतमध्ये माहिती होतं की आता लिहिलेत.
आणि नंतर त्यांनी कौतुक केलं. झाल्यावर आम्ही सांगितलं. हा हा हा. पण ती गाणी नंतर इथे तर गायली गेलीच किलबिलमध्ये, पण नंतर आजच्या विख्यात अभिजात संगीताच्या गायिका देवकीताई पंडित त्यांच्या आवाजात त्यांच्या आयुष्यातली पहिली बालगीताची ध्वनिमुद्रिका म्हणून फुलबाजांची झाडे अंगणात लावू ही आठवण मला सांगायला आवडेल. देवकीताईंना धन्यवाद. नक्कीच. म्हणजे खरं तर दूरदर्शनशी निगडीतही अनेक आठवणी आहेत. सरांचा जो साहित्याचा पट आहे, म्हणजे सरांचे कार्यक्रम असतील, कविता असतील, लेखन असेल, हा देखील आपण उलगडणार आहोत. आणि अर्थातच दिवाळीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे दिवाळीच्या आठवणी, सणांचं बदललेलं रूप ह्याविषयी देखील आपण कार्यक्रमातून बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज दिवाळ सणानिमित्त दिवाळीचा विशेष भाग आहे. साहित्यिक दिवाळी आपण साजरी करतोय आज आपल्या स्टुडिओमध्ये. आणि आज आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम आणि ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे सर. सर, आपण बघतो की आमची जी आधीची पिढी आहे ती सांगत असते की आमच्या वेळची दिवाळी ना खूप वेगळी होती. म्हणजे मग ते वर्णनही छान, म्हणजे ते फक्त ऐकायलाही खूप सुंदर वाटतं की पहाटे उठायचं, मग अंगण सारवायचं शेणाने, मग त्याच्यावर रांगोळी, सडा वगैरे. आणि आज अर्थातच बदललेलं आहे, कारण आपली जीवनशैलीच बदललेली आहे, तसंच सणाचं रूप पण बदललंय. तर तुम्ही उत्सव या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता, आणि जे बदललेलं रूप आहे, बदललेला काळ आहे, त्याबद्दल तुमची काय मतं आहेत? मला वाटतं की ऊर्जेचा असा जो एक ज्याला धबधबा म्हणतो, हा जेव्हा जेव्हा समाजात निर्माण होतो तेव्हा तेव्हा त्याला उत्सवाचं रूप असतं. म्हणजे उत्सव केवळ ठरवून होत नाही, आधी उत्सव आतमध्ये निर्माण व्हावा लागतो. परंतु मला असं वाटतं की समाजाला सुद्धा जागं ठेवायला, समाजाला पण नवी ऊर्जा द्यायला काही निमित्त लागतात. म्हणून आपल्या थोर पूर्वजांनी हे वळणावळणावाले उत्सव निर्माण केले वेगवेगळ्या पद्धतीचे, की ज्याच्यामध्ये सगळा समाज एकत्रित होईल, संमिलित होईल. मग कधी गोकुळाष्टमी असेल, कधी होलिकोत्सव असेल, रंगोत्सव असेल, किंवा पाडवा, किंवा सगळ्याच धर्म आणि जातीचे ते सण आहेत. दिवाळीकडे मी या दृष्टीने असं पाहतो की सगळ्यांना समानतेवर आणणारी अशा तऱ्हेची दिवाळी आहे. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. म्हणजे झोपडी असो का महाल असो, त्या ठिकाणी त्याच्या त्याच्या परीने तो ती दीपावली साजरी करतो आणि समानतेवर आणतं. आता तुम्ही जे वर्णन मगाशी केलं, आता एखाद्या ललित लेखासारखं वाटतं, पण ते ललित लेख आम्ही जगलेलो आहोत. ती एक वेगळी मजा होती. आता मी काय असं म्हणत नाही सारखं की पूर्वी असं होतं आणि आता ते म्हटलं की फारच ते ज्याला आपण म्हणतो की फार आतमध्ये गेल्यासारखं होतं. पण खरंही बघा ना, आता नोव्हेंबर आहे आणि डिसेंबर येईल, पण म्हणावी तशी कडाक्याची थंडी नाहीये. तेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबरला एवढी कडाक्याची थंडी, हवा स्वच्छ असायची, आणि कडाक्याच्या थंडीमध्ये समोरच्या एखाद्या चुलीवर, एखाद्या पातेल्यामध्ये ते पाणी उकळलं जायचं, गरम केलं जायचं, आणि सगळी भावंड ही अनार म्हणा, फुलभाज्या अशा उडवायचे, आणि मग त्या ठिकाणी हश खुश करत घरामधल्या ज्या मोठ्या काक्या असायच्या, आई असायची, सगळी उठणं लावायची. ते उठणं लावणं, त्याचं ते उठणं पण असं बाजारात नाही आणायचं. ती गवला कात्री, ते चंदन, ते सगळं असं आधी वाटलं जायचं, घरी तयार केलेलं असायचं. म्हणजे आईच्या बोटांना आधी ते उठणं लागायचं, मग ते आपल्या पाठीला लागायचं. ही एक वेगळी मजा. पण ठीक आहे, नदी ज्याप्रमाणे प्रवाही असते त्याप्रमाणे समाजही प्रवाह असतो, आपण काय असं थांबू शकत नाही. तरी मला वाटतं की आज कुठे ना कुठेतरी मनुष्य इतका व्यावसायिक झालाय, त्याला आणखीन एक शब्द वापरायचा आपण वापरत नाहीये, की नको तितका तो म्हणजे व्यवसाय करावा, पण तो व्यवसाय सुद्धा आता इतका होतोय की त्यांनी या सणांचा पण व्यवसाय केला, इव्हेंट केली. आणि मग मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट आपण करत गेलो की त्याच्यामधली उत्स्फूर्तता जाते, आणि जी एक दुर्मिळता होती एकेकाळी, म्हणजे 8 दिवस आधी त्या चाळीमध्ये रवा भाजल्याचा वास यायला लागला की आपोआपच पोट असं खवदळायचं की आता काहीतरी छान होईल, सारण आहे, मग मजा यायची. त्या परातींना सुद्धा पाय फुटायचे, तुझी करंजी कशी, आमचा कानोला कसा, तुझा लाडू कसा, हा रवा बेसन आहे. हा जो एक घेण्यात येण्याचा असा होता. आता मी म्हणत नाही की ठीक आहे, काळ बदलतोय, गृहिणी नाही, वेळ नाही, कारण ते अधिक काम करायला लागले, नोकरी करतात, उपनगरातून येतात, त्यामुळे ते अपेक्षा करणं पण चुकीचे. पण दिवसभरातच आता वर्षभरच पाकिटं मिळतात, कुठेही जा करंजी मिळते, कुठेही जा चकली मिळते, पटकन सहलीला आणतं. त्या दुर्मिळतेमध्ये जो सण होता ना, म्हणजे मी थोडक्यात सगळं अभावातला भाव. जसं एखाद्या चांगल्या गाण्यासाठी आम्ही थांबत असू,
हा हा आज तुम्ही युट्यूबला पटकन बोट दाबलात की ते गाणं हवं ते मिळतं, की चला आराधनातलं गाणं, अमरप्रेम मधलं गाणं, जगाच्या पाठीवर मधलं गाणं. आम्हाला वाट पाहायला लागायची ते गाणं आकाशवाणीवर केव्हा लागेल. त्या वाट पाहिल्यानंतर ते गाणं लागायचं, तेव्हा उत्सव असायचा. सणांची पण आम्ही गाण्यासारखी वाट पाहिजे. वा आज असं होतं की ते सण इतकी वाट पाहायला लावत नाहीत, ते आपल्या भोवतीच असतात. हा एक बदल आहे. खरंच आहे. म्हणजे एकंदर परिस्थिती बदललेली आहे, जग बदललेलं आहे, काळ बदललेला आहे, हे खरंच आहे. आणि मला असं वाटतं की खरं तुलना होऊही शकत नाही, कारण आपण तुम्ही म्हणालात तसं नदीसारखं आपण काळही प्रवाही असतो, आपणही पण हे प्रवाही सांगू तुम्हाला असतो. की ना पावित्र्य जपलंच पाहिजे. हो आज या माध्यमातून मी सांगेन की सगळे कलावंत मोठे आहेत, लेखक कवी सगळे मोठे आहेत, परंतु बिभत्सपणा, अश्लील नृत्य नावाने किंवा लावणी असं एक पवित्र नाव देऊन कुठल्याही पद्धतीने हालचाली करून कोट्यावधी लक्षावधी तरुण जमवायचे आणि मग त्याच्यातून शक्ती प्रदर्शन करायचं. मला असं वाटतं की दिवाळीचा एक जो दीपोत्सव आहे तो कळलाच नाही. नुसती गर्दी आणि नुसतं कसंही हुल्लडबाजी करणं हा सण नाहीये. त्यामुळे ही सावधगिरी ही खरंच नेत्यांनी म्हणा किंवा आमच्या सगळ्या अवतीभोवतीच्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांनी नक्कीच बाळगली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. अगदी तुम्ही म्हणालात की ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपले जे सण आहेत तर त्याच्या मागचा अर्थ काय आहे क्या बात. हा थोडासा आपण जर समजून घेतला क्या बात तर आहे. मग त्या आपण जे साजरं करतो त्या साजरं करण्यामध्ये पण एक छान अर्थ छान येऊ शब्द तुम्ही शकतो. वापरला. साजरं तेव्हाच होतं की जेव्हा ते पावित्र्य जपलं जातं, हो नाही तर लाजरं होतं. म्हणजे लाजरं या अर्थाने की लज्जास्पद होतं. खरंय खरंय. सर तुम्ही लेखनाचे तर अनेक प्रकार हाताळलेले आहेतच. म्हणजे सरांचे ललित लेख हे अतिशय सुंदर असे असतात. कविता तर आपण ऐकतो, गाणी सरांची ऐकलेली आहेत. तसंच तुम्ही स्वतंत्र असे स्टेज कार्यक्रम करता, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सावर रे सारखा कार्यक्रम की जो अक्षरशः म्हणजे तरुणांना छान उभारी देतो त्यांच्या मनाला. तर अशा कार्यक्रमांबद्दल की तिकडे कसे वळलात किंवा ते का करावेसे वाटले? खरं म्हणजे मुळामध्ये काय म्हणतात त्याला, व्यासपीठाला लागणारी एक देहबोली लागते किंवा त्या दृष्टीने जो काही स्वराभिनय लागतो तो माझ्याकडे नाही आहे. परंतु मी मजकुराचा लेखक आहे, मजकुराचा वक्ता आहे. की केवळ काहीतरी कोणतरी दिले आणि मी पाठ करतोय आणि सादर करतोय हे मला नाही जमणार. आपोआपच एक वेगळी एक दिव्य शक्ती ही एक देत असते आणि सगळंच मृण्मय कागदावर मावत नाही. आणि त्या ज्यावेळेला वृत्तपत्राच्या शब्दांचं बंधन येतं, मासिकांच्या पानांचं बंधन येतं, पण तिथे आपलं सांगणं संपत नाही. आणि त्यामुळे विख्यात वृत्तपत्रातलं माझं ते सदर थांबल्यानंतर लोकांची मागणी सुरू झाली की हे अजून पाहिजे. पण स्वाभाविक आहे 2 वर्ष जवळजवळ 100 लेख सावरले जे मी लिहिले लोकसत्तामधून, ते लिहिल्यानंतर थांबणं हे आवश्यकच होतं. आणि ते झाल्यावर लोकांनी मागणी सुरू केली आणि त्याच्यातून मग अतिशय उत्तम निवेदक घेऊन त्या निवेदनात पण मला इतकी छान माणसं मिळाली. म्हणजे आज उत्तम वक्ते असलेले मकरंद जोशी त्यामध्ये आहेत, अतिशय उत्तम वक्ते आणि विदुषी धनश्री लेले, ही सगळी मोठी मंडळी आणि आपल्यासारखे असे ही सगळी संवादक हे मी घेऊन आम्ही प्रश्नांची तयारी करायचो आणि शेकडो कार्यक्रम मी केले. लेखनाची आनंद यात्रा आहे. आणि आता एक मी नवं सूत्र घेऊन कार्यक्रम केले, त्याचाही 50वा कार्यक्रम होईल, दीपस्तंभ मनातले जनातले. वा का सांगेन मी, तर मला 40 वर्षामध्ये तुम्ही जो परिचय करून दिलात, स्वरसंबंधी लता दीदी आहेत, आशाताई आहेत किंवा अटल बिहारी वाजपेयी आहेत, अशी दिग्गज मंडळी, भारतरत्न मंडळी, योगायोगाने म्हणा भाग्याने म्हणा त्यांच्या आयुष्यातले काही क्षण मला लाभले. त्या क्षणात मला ते का मोठे वाटले हे जे सांगितले, कुसुमाग्रज, बोरकर, इंदिरा संत, या सगळ्या माणसांना मी अतिशय जवळून अनुभवलं, पाहिलं. तर मला असं वाटतं की केवळ लोकप्रिय काहीतरी द्यायचं, विनोदाच्या नावाखाली थिल्लरपणा काहीतरी करायचा आणि लोक हसले म्हणजे यशस्वी, यापेक्षा एका लेखकाने तो मजकुराचा कार्यक्रम दिला पाहिजे. लोकांना तो आवडतो, कारण लोक येताना काय असेल बुवा आणि जाताना मात्र का जगायचं हे उद्दिष्ट घेऊन जातात. ते माझे कार्यक्रम आहेत. नक्कीच सर, तुमचे कार्यक्रम अनेकांनी अनुभवलेले आहेत, मी स्वतः देखील अनुभवलेले आहेत. आणि खरोखरच एक प्रेरणा, एक ऊर्जा, आणि जो आपण दिवाळीला म्हणतो की आतला दीप आपण तेवत ठेवला पाहिजे, ती या कार्यक्रमांमधून मिळत असते. तर तरुणाईशी तुम्ही खूप छान जोडले गेलेले आहात. अर्थात तुम्ही 35 वर्ष कॉलेजमध्ये अध्यापन केलेलं आहे, त्यामुळे तोही एक छान बंध तुमचा निर्माण झालेला आहे. तर त्या अनुभवाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. माझं पहिलं प्रेम जर कुणावर असेल तर ते तरुण पिढीवर आहे. याचं कारण असं की तो वारसा आहे आणि मला असं वाटतं की ती एक परंपरा आहे.
याचं कारण असं की महाविद्यालयावर मी अनुभवलं की जवळजवळ 32 वर्ष मी ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे इथे अध्यापन केलं. त्याच्या आधी मी कस्तुरी नाईट कॉलेजला केलं 3 वर्ष भांडुपला. आजपर्यंत मला व्रात्य हा नको होता वर्गात असा एकही विद्यार्थी मला भेटला नाही भेटला. याचं कारण असं अनवट मुलं भेटली, उच्चृंखल होती, पण ती अत्यंत प्रेमळ जिव्हाळा देणारी होती. मला असं वाटतं की तारुण्यातली ती जी ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जेला जर ममत्व देणारी, वाट देणारी कोणतरी एक जर जवळची व्यक्ती जर शिक्षकाच्या रूपात जर मिळाली तर ती मुलं घडतात. आज अनेक क्षेत्रात माझे विद्यार्थी जे सर्वोच्च स्थानावर आहेत, कुठलेही श्रेय मी मला घेत नाही, ते त्यांनाच आहे. पण वर्गातले त्याचे तास, पुस्तकं वाचायला देणं, ग्रंथालयांशी जोडणं, चांगल्या तऱ्हेचे दिवाळी अंक ते वाचायला लावणं, चांगल्या कविता, कवी यांच्या प्रत्यक्ष भेटी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कितीतरी आमच्या ठाण्यातल्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी आतून कसं नाट्यगृहस्थ पाहिलेलं नव्हतं, नाटक काय ते माहिती नव्हतं. ह्या सगळ्या मुलांना आम्ही नाट्यसंस्थांशी संपर्क साधून सवलतीत म्हणजे जवळजवळ विनामूल्य त्यांना ते दाखवलं, ते प्रयोग दाखवले. मला आठवतं की हसवा बसवीचा प्रयोग अतिशय जोरात होता दिलीप प्रभावळकरांचा, आणि आम्हाला बहुरूपी नावाचा धडा एक शिकवायला होता. मग मला वाटतं की एका अर्थाने दिलीपजींचा तो कार्यक्रम म्हणजे बहुरूपीच नाट्य आहे. दिलीपजींना विनंती केली, त्यांनी होकार दिला. मी मुद्दामून सांगेन तरुणाशी निगडीत म्हणजे काय, सगळ्या वर्गाच्या वर्ग तेव्हा आला. इतकं त्या मुलांनी इतका आनंद घेतला, इतक्या रीतीने तो साजरा केला. आणि मध्यंतरामध्ये ना दिलीपजींना भेटायला सगळे विद्यार्थी गेले आणि एक मुलगा धावत आला आणि पटकन त्याने पुष्पगुच्छ आणला. स्वतःहून जाऊन 4 जणांकडून पैसे गोळा करून, तेव्हा पॉकेटमध्ये नव्हतं आणि पॉकेटही नव्हतं, त्या दिलीप प्रभावळकरांचा सत्कार माझ्या विद्यार्थ्यांनी रंगायतनच्या त्या विंगेमध्ये केला. काय, लीला टमटा नावाची एक विद्यार्थिनी होती, नेपाळी, मराठी बोलायची. ती म्हणायची, सर मला वाटलंच नव्हतं की दिलीप प्रभावळकर मला इतके जवळून दिसतील, मला भेटतील. तुमच्यामुळे आम्हाला ते भेटले, दिसले. हे तिचं मराठी. सांगायचं हे की तेव्हापासून ते आतापर्यंत कार्यक्रमांच्या सगळ्या मांदी आहेत. मी सांगेन, तुम्ही तरुणाशी जोडण्याबद्दल बोलले की वय वादळ विजांचं, घे भरारी, गरुडपंखी दिवस, अशा तऱ्हेची वेगवेगळी शीर्षकं घेऊन माझी जी पुस्तकं आली, त्याच नावाचे कार्यक्रम मी केले, करतो आहे. आणि मला वाटतं ते पुढे सतत होत राहतील. तरुण अतिशय प्रेम करतात. आजही मी तुम्हाला सांगतो की दिवसातले 4-5 तरुणांचे असतात. कितीतरी नावं सांगता येतील, पण मग एका तरुणाचं घेतलं तर त्याला वाटेल की मी पण ऐकायला थांबले, माझं का नाही. खरंय. मला वाटतं नवीन पिढीशी जोडलं जाणं, आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं ना की अशी व्रात्य मुलं नव्हती तर ती कशी होती, तर ते वर्णनही खूप वेगळं होतं. आणि अर्थातच का नाही विद्यार्थी तुमच्याशी जोडले जाणार असे शिक्षक असल्यावर. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. शशिकांत मोरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी शशिकांत मोरे बोलतोय, छत्रपती संभाजीनगरवरून. नमस्कार. बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला दवरे साहेबांना विचारायचं आहे की आपल्या ज्या गीतामधून आणि कवितांमधून समाज प्रबोधनाबद्दल त्यांनी भरपूर काही लिहिलेलं आहे, त्यातील एखादं उदाहरण जर आम्हाला ऐकायला बरं वाटेल. धन्यवाद. खरं म्हणजे गीत किंवा कविता जी लिहिली जाते ती मुद्दामून काही प्रबोधनासाठी नाही लिहित, चांगल्या रीतीने निखळ काहीतरी सांगावं. परंतु शशिकांतजींना जी अपेक्षा आहे तशा तऱ्हेची पण गीतं ही त्या ओढीने लिहिली गेली. म्हणजे उदाहरणार्थ केदार पंडित, प्रसिद्ध तबलावादक, त्यांनी संगीत दिलेला जीवनरंग ही जवळजवळ 10 गीतांचा अल्बम हा पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायला. त्याच्यातली अनेक गाणी मोरेजींना आवडतील, ती जरूर त्यांनी ऐकावी. उदाहरणार्थ त्याच्यामधल्या ज्या 2 ओळी आहेत की ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही. वाह वाह. दुःख पाहुनी दुसऱ्याचे, शशिकांतजी आपल्यासाठी, दुःख पाहुनी दुसऱ्याचे, ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले. क्या बात है, क्या बात. अशा माणसाचा स्पर्श, अशी जी माणसं आहेत, तर बाबा आमटे असतील, अनुताई वाघ असतील, ताराबाई मोडक असतील, आज विकास आणि प्रकाश आमटेंसारखी मंडळी असतील, आमच्या पालवी संस्थेच्या मंगलताई शहा की ज्या HIV पॉझिटिव्ह झालेल्या मुलांना अक्षरशः तळहातावर घेऊन लेकरासारखं वाढवतात आणि ती मुलं पूर्ण निरोगी जगायला लागतात,
त्या मंगलताई शहा असतील, कितीतरी मंडळी आहेत, कितीतरी मी सांगू शकेन अशी की जी मला या ओळीमध्ये गुंफाविषयी वाटतात. अतिशय उत्तम काम करणारे सावली प्रकल्पाचे नगरचे आमचे बनसोडे असतील, नितीश बनसोडे, ही सगळी मंडळी की ज्यांच्यामध्ये मला असं दिसतं की जणू काही दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, क्या बात है. डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायसा आले. आणि पुढे आहे का, अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई, ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाई. अशी बरीच गीतं आहेत, पण सध्या इतकंच. धन्यवाद. सुंदर सुंदर. आणि खरोखरच सर तुमच्या कविता आहेत किंवा काही लेख, आणि हल्ली नवीन माध्यम जे आहे आपलं मोबाईलचं, तर त्याच्यावरून ते फिरत असतात समाज माध्यमांमधून, आणि ते वाचूनही आताच मला वाटतं 2 दिवसापूर्वीच मला एक तुमचा लेख असा फिरत फिरत मिळाला होता, आणि ते वाचून देखील असं डोळ्यात टचकन पाणी येतं. तर इतके असे ते मनाला भिडणारे लेख आहेत. जिद्दबीज, बरोबर आहे. तर सर आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊया. मार्तंड अवघडे आपल्याशी बोलतायत भायंदरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मार्तंड सर नमस्कार. नमस्कार सर. हो नमस्कार सर. सर तुम्हाला मार्तंड सर बोला. आणि सर माझा एक प्रश्न आहे की आपण आतापर्यंत अनेक कार्यक्रम केलेत, अनेक ठिकाणी भेटी दिल्या, आणि आपला अध्यापनाचा प्रवासी हा जवळपास 32-35 वर्षाचा प्रदीर्घ आहे. आणि आपण अनेक साहित्यिकांशी भेटलात, त्याच्यानंतर अनेक थोर कलावंतांशी आपला संपर्क आलेला आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की एवढी सगळी मुसाफरी करत असताना आपल्याला सर असं कधी जाणवलं की सामान्य व्यक्तीची एखाद्या कृतीतून साजरी झालेली दिवाळी ती पाहून आपलं मन प्रकाशित झालं आहे की तीच खरी माझी दिवाळी आहे, की इतकी वर्ष मी प्रदीर्घ वाट पाहत होतो, परंतु आज मला जाणवलं की ही माझी दिवाळी आहे. ही जाणीव सर आपल्याला केव्हा झाली सर? धन्यवाद. वा मार्तंड सर, तुम्ही अक्षरशः काय म्हणतात त्याला की सामान्यातला असामान्य माणूस जसा मला जाणवत गेला, त्याच्यातला जो दीपोत्सव आहे तो मला जागोजागी भेटत गेला, दिसत गेला. उदाहरणार्थ मला आठवतं की सामान्य माणूस तर दूर द्या, पण मी अत्यंत आर्थिकदृष्ट्या हालाखीतली मुलं ही दिवाळी साजरी कशी करतात ते मी पाहिलं. उदाहरणार्थ नगरमधल्याच एका कुठल्या तरी दूरच खेड्यामध्ये एका आश्रमशाळेमध्ये माझा कार्यक्रम होता. अच्छा. आणि जवळच्या अनेक आश्रमशाळा एकत्र करून 150-200 मुलं ऐकायला आलेली होती. वय वादळ विजांचा असा विषय होता. बरं. डॉक्टर मृण्मयी, आठवण अशी की कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तक विकत घ्यायला त्या मुलांनी झुंबड केली. पैसे नव्हते त्यांच्याकडे, तर ते 70 रुपयाचं पुस्तक त्या काळामध्ये होतं. बरं. आणि मी दृश्य पाहिलं मार्तंड सर की 7-7 रुपये गोळा करून 10 त्यांचे मित्र एकत्र येऊन ती प्रत विकत घ्यायचा त्यांची जी धडपड होती ती मी पाहिली. माझे डोळे भरून आले. आणि मी त्या शिक्षकाला म्हटलं की या मुलांना परवडणं शक्य नाहीये, मी असं करतो की या सगळ्या प्रती तुमच्याकडे ठेवा आणि विनामूल्य त्यांना द्या. त्यावर त्यांचे शिक्षक जे काही म्हणाले ते मार्तंड सर तुम्हाला आवडेल. ते म्हणाले की दवणे सर, ही 50 प्रती तुम्ही मुलांना फुकट देऊ शकता, पण 7-7 रुपयाची वर्गणी काढून एक प्रत घ्यायची, ही त्यांची विकत घेऊन वाचण्याची जी एक भावना आहे, तो जो संस्कार आहे, तो कृपया तुमच्या औदार्यामध्ये घालवू नका. आज ते वर्गणी काढून घेत आहेत, पुढे कदाचित स्वतंत्रपणे ते घेऊ शकतील. मला वाटतं अशी जाणीव देणारे शिक्षक, अशा रीतीने पुस्तकं विकत घेणारी ही जी मुलं आहेत, यामध्ये मला कधी कोणतरी दीपोत्सव दिसतो. किंवा मला आठवतं की मी ज्याचा उल्लेख काल सप्तरंग पुरवणीतल्या लेखामध्ये केला की रायगड शिवनेरी किल्ल्यामध्ये दिवाळीच्या आसपास जाणं माझा आनंद असतो. आणि त्या ठिकाणी मी दृश्य पाहिलं की आई वडील आणि 2 लहान मुलं घेऊन एक कुटुंब आलं होतं. बरं. आणि तिथे छत्रपती शिवरायांच्या त्या पवित्र मंगलभूमीवर दीपोत्सव साजरा करत होते. अच्छा. त्यांनी अशा त्या पणत्या सगळीकडे उजळल्या होत्या. मी म्हटलं त्यांना की तुम्ही नेहमी येता का? हो म्हणे. दरवर्षी आम्ही एक किल्ला निवडतो आणि त्या किल्ल्यावर आम्ही आमच्या कुटुंबाला घेऊन येतो. या ठिकाणी आम्ही पणत्या उजळतो आणि आमचा फराळ जवळच्या या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या आदिवासी मुलांना आम्ही तो देतो. मला असं वाटतं की यांना कदाचित नाव नसेल, पण सगळ्या ऐकणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःपुरतं ते गोडधोड खाणं म्हणजे गोड नसतं, किंवा दुसऱ्याची जीभ
दुसऱ्याचं आयुष्य आपण गोड करतो ना आपल्या बोलण्यानी, स्वभावानी, मदत शब्द मोठा आहे पण आपल्या सेवाभावानी, तेव्हा तो पण एक न दिसणारा फराळ असतो. पुस्तकं द्या, वाचा, प्रेम करा, जवळचे आपले जे घरातले कर्मचारी आहेत त्यांना महत्त्वाचं माना आणि बस तो दीपोत्सव वेगळा आहे. वा, म्हणजे दीपोत्सव हा जरी दिव्यांचा लखलखाट असला, सगळीकडे आपल्याला छान आकाशकंदील दिसत असले, दिवे दिसत असले, तरीही दीपोत्सव हा खूप वेगळा देखील असू शकतो. ह्याशिवायही दीपोत्सव आणखी मोठा आहे आणि ह्या अशा छान गप्पा, मस्त रंगलेल्या गप्पा आपण खरं तर चालू ठेवणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण दीपोत्सवानिमित्त साहित्यिक दिवाळी आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमातून साजरी करतोय आणि आज आपल्या बरोबर आहेत ख्यातनाम लेखक, कवी, गीतकार, प्राध्यापक प्रवीण दवणे सर. सर, आपण आता खूप छान सांगितलं किंवा तरुणाईशी तुम्ही कशा पद्धतीने जोडले गेलेले आहात, तरुणाईला कशा पद्धतीने सकारात्मकता मिळते आणि तुमच्या लेखनातही नेहमी एक सकारात्मकता जाणवत असते. म्हणजे तो लेख किंवा कविता वाचल्यावर एक असं काहीतरी छान उत्साही असं वाटत असतं. तर ह्याचं मूळ तुमच्या बालपणात आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे काय, कशी ही सगळी जडणघडण झाली? काय असतं मृण्मयी, पुष्कळदा काय होतं की आयुष्यात नकार, संकट किंवा कंटक किंवा उपेक्षा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत असं नाही आहे. किंवा त्याबद्दल लिहिणारे जे लेखक आहेत ते आवश्यकच आहे, कारण तेही एक आयुष्य आहे. म्हणजे दुःख मांडणं, वेदना, टाहो, आर्तता, भूक या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये येतात, यायला पाहिजेत आणि त्याच्याविषयी कितीतरी बोलता येईल. पण मला असं सारखं वाटतं की काळोख आहेच, त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा त्याला आपण जर दिव्याने उत्तर दिलं तर, प्रकाशाची मुळाक्षरं कोरता आली तर, मला वाटतं मग ते लिहिणारी जी मंडळी आहेत त्यामुळे त्याला वास्तववादी अनेकदा माझा असा एक प्रेमाने काही मंडळी आरोप करतात की थोडं स्वप्नळू आहे का, हे थोडं भाबडं आहे का असं म्हणतात. पण त्यांना एक कळत नाही किंवा मला माहिती नाही, जाणवत नसेल, सश्रद्धता म्हणजे भाबडे पण नाहीये, एक श्रद्धा असते. जेव्हा कवी कुसुमाग्रज म्हणतात की रात्रीच्या गर्भात उद्याचा असे होऊ शकाल, तेव्हा तो काही भाबडेपणा नाहीये, तो आशावाद आहे. आणि तो प्रबळ आशावाद नसेल, आता सुद्धा आपण हा कार्यक्रम करतोय, या ठिकाणी निर्मात्याने इतका थाट मांडला, इतक्या पद्धतीने करतायत की लक्षावधी प्रेक्षक बघणारे जो आशावाद आहे ना, हे बघून काहीतरी उजळणार आहे त्यांच्या मनात, हे जर नाही वाटलं आपल्याला तर मग तुमच्या प्रश्नात आणि माझ्या उत्तरात तरी झंकार कसे येतील. त्यामुळे हे वाटत राहणं हा एक संस्कार आहे आणि मला वाटतं की याचं मूळ हे बालपणीच्या वाचनात आहे. आईवडिलांनी माझ्या एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे नुसतंच म्हणजे कपडे शिवणं किंवा काहीतरी आनंद साजरा करणं हे सगळ्यांच्या बालपणात असतं, ते असतंच. पण त्यांनी ग्रंथालय लावून दिलं आणि विशेषतः वडिलांनी मला चरित्र वाचनाचा आग्रह धरला. ते म्हणाले की चरित्र आणि आत्मचरित्र तू वाचत जा. आज या ठिकाणी ती जर यादी दिली तर ती इतकी मोठी आहे की म्हणजे रोजेसेट डिसेंबर म्हणजे शिशिरातला गुलाब हे न्यायमूर्ती छगलांचं चरित्र मी वाचलं असेल, किंवा सुमती पायगावकर, सुमती देवस्थळे, सुमती क्षेत्रमाडे यांच्या कादंबऱ्या आणि चरित्र जी आहेत ती मी वाचली. अक्षरशः टॉल्स्टॉय एक माणूस सारखं चरित्र आहे किंवा कार्ल मार्क्सचं चरित्र आहे, सुमती देवस्थळे वाचून म्हणजे काय म्हणतात त्याला की आजही असं वाटतं की ते वाचलंच पाहिजे. अब्दुल कलाम वगैरे खूप नंतरचे तिथे वाचलीच, परंतु ह्या सगळ्या चरित्र लेखनाचा, साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा हा केवढा तरी मोठा संस्कार झाला. धडपडणारा श्याम ऐकून वाचून डोळे पाण्याने भरायचे, ते नुसतेच भरायचे नाहीये, ते ग्लिसरीनचे अश्रू नव्हते, तर त्या दारिद्र्याशी आमचं एक कुठलं तरी एक नातं होतं. आणि आणखीन एक बालपणाचं मूळ म्हणजे माझी आई जी आता होती म्हणतो मी, कुठेतरी चराचरात ते आहे, पण इतकी सकारात्मक व्यक्ती मी आयुष्यात दुसरी कुठली पाहिली नाही. म्हणजे पॉझिटिव्हिटी किंवा अलीकडे सकारात्मकतेचे कोचिंग क्लास घेतात, त्यासाठी काउन्सिलिंग, समुपदेशन हजारो रुपये देऊन करतात, पण माझी आई म्हणजे ते विद्यापीठ होतं सकारात्मकतेचं. एक दोन उदाहरणं मी मुद्दामून देईन की प्रेक्षकांचे पण डोळे कौतुकाने, आनंदाने, आदराने भरून येतील. मुद्दामून मी सांगेन की किती सकारात्मकता होती. एक दिवस कुठला तरी सण होता म्हणून आमच्या घरात बासुंदी केलेली होती आणि तशी ती कमीच होती, पण तरी पण ती घरामध्ये जेवढी आवश्यक होती त्यातली एक वाटी माझ्या आईने बाहेर काढून ठेवली. तर माझं लक्ष तिकडे गेलं, तर कदाचित पुढे लेखक असल्याची बीज असतील की माझं लक्ष असायचं काय काय बदल होतं. तर आईला म्हटलं, आई आधीच आपल्याला सगळ्यांना म्हटलं ही बासुंदी कमी, तू वाटी कोणासाठी काढलीस?
आई म्हणाली की उद्याच्या मावशी भांडी घासायला येतील, हम्म. तर त्या बासुंदीचं भांड घासतील. त्यांना वाटेल त्यांच्याकडे काल बासुंदी झाली, कुठेतरी त्यांना पण आनंद व्हावा म्हणून ती बासुंदी काढून ठेवली. हा जो विचार आहे कोणाचा तरी. एक दिवस संध्याकाळी ती अशी छान कपडे घालून 6:30-7ला मला दिसली. म्हटलं आई बाहेर निघाली का कोणाला भेटायला? आई म्हणाली होय, आज मी मलाच भेटायला निघाली. वा, म्हणजे मला वाटतं की आता तुम्ही जे सांगितलं की तुमच्या आईंनी हे सांगितलं मलाच भेटायला निघाली. आणि आज स्वतः म्हणजे आज खरोखरच तुम्ही म्हणतात असं की स्वतःशी संवाद वगैरे असे खूप मोठमोठ्या शब्दात आहेत. किंवा मोठमोठे जगणं सेमिनार्स होतं. होतात, पण ते जगणं अशा त्या ते भोसलेंची जगल्या आणि ते मुलाखत घ्यायची तुमच्याकडे संधी पण मला आलं. मिळाली. सर, एक फोन येतोय, तो आधी घेऊया आपण. बरोबर. एक सखी आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. खूप चांगला कार्यक्रम आहे. माझे 2 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की सामान्य माणसाची दिवाळी, रोषणाई, खरेदी, खादाडी याच्यात संपते, पण साहित्यिकांची कला ऐकू येत आहे? हो, येतंय, मस्त आहे ते. येतंय. छान बोलताय तुम्ही, बोला. साहित्यिकांची, कलावंतांची जी दिवाळी असते ती आत्मिक आनंदाची असते. तर सामान्य माणसाचा असा प्रवास होण्यासाठी साहित्यिक म्हणून दवणे साहेब काय सांगू इच्छितात? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की दिवाळी अंकाचं स्वरूप खूप छान तऱ्हेने बदलत आहे. कौटुंबिक कथा ते मनोविश्लेषणात्मक किंवा कॉर्पोरेट जगातल्या समस्या असं होतंय, पण ह्याला पुरेसा वाव मिळत नाहीये. कारण वाचनालय सुसज्ज व्हायला हवीत. माणसाला राहण्यासाठी काही लाखाचं घर घ्यायला लागतं. तर ह्याच्याबद्दल साहित्यिक म्हणून तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. धन्यवाद. पहिले त्याने एक छान प्रश्न विचारला की ती आत्मीयता, ती आत्मिक ती वृत्ती कशा तऱ्हेने मांडली पाहिजे, हो, सामान्य माणसामध्ये कशी येईल? येईल ती. खरं म्हणजे त्याला असा एक अक्षर इलाज किंवा एक जडीबुटी कुठली नाहीये. तो पण एक वेगळ्या तऱ्हेचा प्रवास आहे. मी एकच ताई तुम्हाला सांगेन की आपली सोसायटी असेल, आता चाळी कमी उरल्या आहेत, पण चाळ असेल, सोसायटी आहे, वसाहत आहे, कोणाला आवडो न आवडो तुम्ही उत्तमाचा आग्रह धरला पाहिजे. किती म्हटलं तरी सुद्धा उत्तमता, सात्विकता, मांगल्य, मूल्य ही आउटडेटेड झालेली नाही आहेत, कालबाह्य झालेली नाही आहेत. त्याची टिंगल कदाचित काही जण करतील. त्यामुळे ते सतत सांगत राहणं, म्हणजे तुमच्या वसाहतीत असा एखादा कार्यक्रम गप्पांचा असेल किंवा आवडलेल्या पुस्तकांचं रसग्रहण असेल, जवळच्या ग्रंथालयांची नावं ती नोंदवणी ती असेल, किंवा आसपासच्या प्रदेशामधले ज्येष्ठाश्रम असतील, काही वनवासी आश्रम असतील जवळचे, जिथे तुम्ही राहत असाल तिथे, त्या ठिकाणी तरुण पिढीला नेलं पाहिजे. आणि आता काही जण फार चांगला प्रयोग करतायत. काही महाविद्यालय, मला मोठं नाव घ्यावंसं वाटतं की ठाण्याचं आनंद विश्वगुरुकुल हे कित्येक वर्ष हे पहाटे जाऊन त्या तिथल्या ज्येष्ठांना, तिथल्या जवळच्या अनाथ मुलांना फराळ, आकाशकंदील, न आवाज येणारे रोषणाईचे फटाके देऊ करतात. मला वाटतं की त्या मुलांच्या मनामध्ये ती आत्मीयता निर्माण होईल. फक्त आपण मुलांना सुखाच्या वस्तू देतो पण जाणीवांचं सुख देत नाही. वा, हा पहिला भाग तुमच्या प्रश्नाचा. दुसरं जे आहे त्याचं मी थोडक्यात उत्तर देईन की स्वाभाविक आहे की दिवाळी अंकांचे विषय बदलणार. तुम्हाला मला आवडणारे जे विषय तेच आता येणार नाहीत, परंतु त्यामध्ये शिरणं, पाहणं पण एक वेगळ्या प्रकारची एक वेगळी कला आहे. शिरलं पाहिजे. आपल्याला आवडणारच वाचत राहणं यापेक्षा मला हे कळत नाही ते आपण बघूया. कादंबरीकारांचे विषय बदललेत, आपल्याला धक्के बसतात, ज्याला कल्चरल स्ट्रोक म्हणतो, सांस्कृतिक धक्के बसतात. अरे हे पण चाललंय माहिती नाही. पण मग लेखकापेक्षा सुद्धा माझ्यातल्या माणसांनी त्या धक्क्यांसाठी पण आपले दरवाजे उघडले पाहिजेत, तेव्हा ती समृद्धी आहे. आता वेळ कमी आहे, पण आता मी जे दिवाळी अंक अलीकडे वाचतोय ना, अक्षरशः इतके वेगळे विषय निराळे. म्हणजे वंदना अत्रे यांचा लेखच काल मी वाचला, ह्याच्यामधला दीपावली किंवा मौज कुठेतरी तो ते काय, कारण ते सगळे अंक माझ्या भोवती आहेत. आणि त्यांनी पहिली ध्वनिमुद्रिका ज्यांची इथे रेकॉर्ड झाली अशा तऱ्हेच्या स्त्रियांवर लिहिले, दुर्मिळ स्त्रियांवर. आता सगळा जो भाग आहे तो भाग मला माहिती नव्हता. संशोधन पण लेखन आहे, हे जाणीवेने वाचलं पाहिजे आणि वाचायला दिलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे खरं तर विषय बदललेत आणि बदलणारच आहेत, पण नवीन विषयांना पण आपण आत्मसात करूया किंवा पुढे जाऊया काळाबरोबर, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, तुम्ही काही बालपणीच्या आठवणी सांगत होतात. हो, तर ती एक महत्वाची आठवण होती, ती तुम्ही लक्षात ठेवली. बरं झालं की निसटलं काय की आशाताई भोसलेंची मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली. वा, दिग्गज नाव, आणि चतुरंग संस्थेने मला ती संधी दिली मुंबईच्या. तर त्या ठिकाणी थोडं दडपण आलं मला की आशाताईंची मुलाखत घ्यायची. म्हणजे रंगली मुलाखत स्वाभाविक आशाताईंमुळे, नाही रंगली तर मी संवादक, नाही दवण्याने नीट विचारलं काय करायचं, ती मुलाखतीची संधी सोडावी की काय. माझ्या आईला म्हटलं, आई काय करू ग, की आशाताईंची मुलाखत मला दडपण आहे, मी नाही म्हणू का.
आई चटकन म्हणाली, अरे लक्षात ठेव, बुडायचं ना ते डबक्यात कशाला, समुद्रात बुडावं. वा वा. मला वाटलं की चटकन ती जी बोलून गेली. पण यशवंत देवांचे संगीतकार मला म्हणाले की अरे केव्हा तरी 1.5 तास संपणार आहे, काहीतरी चांगलंच होणार आहे. ती बाई मंडळी मला जी भेटली की ज्यांनी मला सकारात्मक अशा तऱ्हेचा विचार दिला, तर मला वाटतं बालपण, तारुण्य, नंतर 11व्या-12व्या वर्षी मी कथा लिहायचो ना, तर कथा परत लिहायच्या साबार परत. अच्छा. मला थोडं वाईट वाटायचं की अरे ही आवडली नाही त्यांना. माझे वडील मला म्हणाले, आम्ही त्याला भाई म्हणायचो, भाई काय करायचं, लोकांना आवडत नाही का परत कथा येतात. त्यांनी मला सांगितलं, एक कथा परत लिहायच्या आधी 10 कथा पोस्टात पडल्या पाहिजे. बरं. नंतर मला कळलं की त्यांना लेखनाचा रियाज सुचवायचा. तेव्हा व्याख्यानबाजी न करता एखाद्या घटनेतून ही जी मंडळी सांगायची ना, त्याला आज मला वाटतं मुजरा करावा असं वाटतं. खरंच. आणि तुम्ही आता जी नावं घेतली किंवा तुमचे आई बाबा, तर ह्या सगळ्याचे कुठेतरी कळत नकळत आपल्यावर संस्कार होत असतात, त्याच्यातून आपण घडत असतो. आणि आज हा जो दीपस्तंभ आहे, तर त्याचं काम तुम्ही देखील करताय. दीपस्तंभ हा एक तुमचा नवीन कार्यक्रम आहे, तर ते शीर्षकही अतिशय छान आहे, वेधक आहे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यामध्ये थोडी एक छोटी घटना मी सांगेन की मधल्या थोड्याच्या 2-2.5 वर्षाच्या विषाणूच्या काळामध्ये मी घरात बसून जे काही कार्यक्रम केले, ते आपणही त्याच्यातला अनुभव घेतला आणि शेकडो लोक, म्हणजे अगदी जगातले अनेक लोक सहभागी व्हायचे. त्यामध्ये मी, म्हणजे मला सौरभ बोरुंगुले म्हणून एक अभियंता आहेत, तरुण आहेत, त्यांनी मला सांगितलं की एवढं सर आम्हाला विवेकानंदावर तुम्ही बोलाल तर आम्हाला आवडेल. म्हटलं अरे एक तरुण मुलगा अभियंता आहे आणि त्या मुलाला जर विवेकानंद ऐकावेसे वाटतील तर आपण अभ्यास वेगळा केला पाहिजे. आणि आजही मला आठवतं, अगदी थोडक्यात आणि गतीने मी सांगतोय तुम्हाला, की त्या दिवशी 1 तासाचा कार्यक्रम झूमवर पुन्हा ब्रेक घ्यावा लागतो, तर 2-2.5 तास तो कार्यक्रम झाला. बरं. आणि झाल्यानंतर बाहेर मुसळधार पाऊस होता, मध्ये वीज गेली, पण लोक उठून गेले नाहीत. पटकन सौरभ म्हणून गेला की सर याच आहे सूत्र घेऊन तुम्ही पाडे कार्यक्रम का नाही करत. तर त्याच्यातून कुठेतरी एक बीज पडतं. ही जी मुलं जी मला पटकन सांगतात, एक तरुण मुलगा म्हणजे हा मला सगळ्या तरुणांचा प्रतिनिधी वाटला. मग नुसतं विवेकानंदावर बोलण्याचा तेजातून तेजाकडे असा कार्यक्रम मी करतोच. ते पुस्तकही माझं आलंय, सुरेश एजन्सीनी पुण्याच्या, छान छापलेलं आहे. हे सगळं मी केलंय सादर सगळं. पण ते करताना म्हटलं की विवेकानंदांच्या बरोबर लता दिदी, आशाताई, अटल बिहारी, ही सगळी मंडळी जी आली किंवा आणखी नामवंत लोक आले, त्यांची मांदियाळी गुंफून तो कार्यक्रम उभा राहिला. आणि आनंदाची गोष्ट, लवकरच त्याचा सुवर्ण महोत्सव कदाचित तुमच्या गावातही होऊ शकतो. क्या बात आहे. आणि खरोखरच हे सगळे दीपस्तंभ मनातले आहेत, जनातले आहेत, ते सर त्यांच्या कार्यक्रमातून उलगडून दाखवतात. आजही त्यातल्या काही, मला वाटतं की त्यातले काही छोटे छोटे अंश आम्हाला आज ऐकायला मिळाले. सांगतेची वेळ झालेली आहे आणि ती देखील एका छान कवितेने व्हावी अशी आमची इच्छा आहे. खरं तर दिवाळी ही सगळ्यांची असते. दिवाळ सणाला आपण अगदी जर कधी प्रवास केला संध्याकाळच्या वेळेस, तर कुठलीही वस्ती असो, गरीब वस्ती असो, श्रीमंत वस्ती असो, तिथे असे छान दिवे लागलेले असतात, आकाशकंदील त्या घरात पेटलेले असतात, तेवत असतात. तर ते वातावरण अतिशय असं छान विलोभनीय असतं. तर एक साहित्यिक म्हणून एक सृजन निर्मिती तुम्ही करणारे आहात, तर ते म्हणून आपण काय या विधात्याकडे काय मागावं, काय सांगाल? डॉक्टर मृण्मयी, मला असं वाटतं की या गप्पा फार लवकर संपतायत, कारण अगदी इतकं कसं गतीने घड्याळ धावलं, म्हणजे इतकं तुम्ही मनातलं विचारताय, श्रोत्यांचे प्रश्न येत आहेत, काहींचे फोन कदाचित लागत नसतील, आतुरतेने ऐकतायत, नंतरही ते ऐकतील. अशाला का ना, म्हणजे त्याला खूप आनंदात आपण असतो, त्यावेळेला घड्याळ तरी असं काय धावतं, ही माझी घड्याळाकडे थोडी तक्रार आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या मुळे हा कार्यक्रम रंगतोय, रंगला, मनापासून विचारलं आणि खूप तुमचे मी आभार मानतो. मी सगळ्या प्रेक्षकांना, निर्मात्यांना, इथल्या सगळ्या प्रसारमाध्यमांच्या मंडळींना मी शुभेच्छा देताना म्हणेन की समाजाला जागं करण्याची एक संधी आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि आपण ते केलं पाहिजे. नुसतंच अर्थकारण करण्यापेक्षा सुद्धा जाणीवांचं समाजकारण करूया, संवेदनांच्या दीपज्योती लावूया आणि त्यातून ही कविता ती उलगडेल. मी ती थोडक्यात आवडतो आणि मी म्हणेन, जळांच्या प्रवाही ऋतू अर्थवाही, तहाने तुनी दे रुजू देत काही. आणि शेवटी म्हटलंय, तमो पाझरू दे तमी पाझरू दे तुझी चंद्रलेखा, तमी पाझरू दे तुझी चंद्रलेखा, नसू दे निशाणी नसो चंद्रलेखा, दिवे हे तुझे रे, समारोप, दिवे हे तुझे रे
तुझे पात्र मीही, दिवे हे तुझे रे तुझे पात्र मीही, किनारा दिसे दो किनारा दिसे तो जळू देत काही, वा, किनारा दिसे तो जळू देत काही. धन्यवाद. क्या बात है. आणि खरोखरच आज जसं सर म्हणाले की खरंच घड्याळाकडे सगळ्यांचीच तक्रार असेल, पण तरीही तुम्ही आलात आणि मोजक्या वेळेमध्ये खूप काही आमच्या प्रेक्षकांना दिलं. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. दर्शको हो, आपण पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा देते. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखा समृद्धाची, आरोग्याची आणि सृजनाचीही जावो आणि पुढचं अख्खं वर्ष छान सृजनात्मक गोष्टींनी होवो अशी प्रार्थना त्या विधात्याकडे करूया. आणि आज इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.